सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये चुरशीची निवडणूक असणाऱ्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या आनंदा माने यांनी विजय मिळवलेला. आपल्यासोबत माजी आमदार शहाजी बापू आहेत. बापू, काय वाटतंय, कशा पद्धतीने सांगोलकर तुमच्या पाठीमागे उभारल्याचं या निवडणुकीमध्ये दिसतंय? ही निवडणूक प्रचार करतानाच मला लक्षात येत होती, जनतेनं स्वतःच्या हाती घेतलेली निवडणूक आहे. ही कोणत्याच नेत्याच्या हाती निवडणूक राहिलेली नव्हती आणि त्यामुळं शिवसेनेला एकाकी पाडलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानं अचानक कमळ हाती घेतलं. ह्या दोन गोष्टीचा परिणाम या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यातूनच अशा भरघोस मतानं आज हे निकाल लागताना शिवसेनेच्या बाजूने दिसत आहेत. तुमच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, त्यावेळी म्हणले ते टायगर अभिजिंदा आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. माझ्यावर त्यांना फार जिव्हाळा आहे आणि ते प्रचाराला नारळ फोडायला आले त्याच वेळी माझ्यावर एक दबाव आलेला होता आणि ह्या दबावात मी होतो की साहेबांनी नारळ फोडला, आता शिवसेना विजयी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी सर्व कार्यकर्त्यांना फिरून ही जाणीव करून देत होतो की साहेबांनी नारळ फोडलाय, आता गुलालाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि माझ्या कार्यकर्त्यानं सांगोल्याच्या जनतेनं हा विजय शिवसेनेला करून दिला. आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरलो. सांगोल्यामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. शहाजी बापू पाटील म्हणतात सांगोल्यातल्या जनतेनं ही निवडणूक हाती घेतल्यामुळेच हा विजय शक्य झालेला आहे. कॅमेरा पर्सन राजमसासह सचिन कसबे, G24 तास, सांगोला.